पुसक्या खरंच तुझ्यात पावर आली रे. हा हा आता पावर आली माझ्यात. आता मी शक्तिमान झालो. शक्तिमान. अरे ए काय चाललंय काय हे ढगांचा कडकडाट विजांचा चमचमाट असा कसा झाला रे. आणि हा कोट तू का काढ तो कोट नरसाळ्या काढ. हॅलो अरे हॅलो ना उचला ना. अरे हा ते राहिलंच. हॅलो हॅलो हा हा भरत जाधव गणेशपुरे. हा सर बोला ना. तुम काय औषध पिऊन वाट लागली सर. सर आहात कुठे सर. इथंच. कुठं इथं म्हणजे कुठं. इकडे. अरे वा. अबे हे कोणतं औषध दिलं काय जांगड बुत्ता करून ठेवला. हा नाही माझी चूक झाली असेल. काय हे? ए काय झालंय तुम्हाला. काय झालं काय झालं. त्याला म्हटलं मला असं औषध दे की ज्यांनी माझ्या अंगात 4 हाताचं बळ येईल. याचं औषध पेरायला मला 4 हात आले. काय करणार 4 हाताचं मी आता. अरे पण प्रॉब्लेम काय ह्याचा प्रॉब्लेम काय. प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम आहे काय? सकाळपासून पुडी कुठल्या हातात थोडी सापडून नाही राहिली. म्हणजे आता कुठली पुडी. हे बडीशेपची. मग काय धुवाचं म्हटलं की 4 हात लगेच येतात. अरे जेवण झाल्यावर हात बी धुणार का माणूस कसं धुणार आहे काय. काय दिलं तू मिळालास आता. नाही तू मिळालास काय दिलं मला सांग. उसक्या मला सोडव. उसक्या मला सोडव. बस पाठीमागे सोडतो तुला. 10 रुपये अंधेरी घे नाही का. अरे तू कर. सोडव म्हणजे याच्यापासून वाचव. सोडव मला सोडव. शाबास शांती शाबास. आता बघू हा डोंबिवलीचा सुपरमॅन काय करते तर. हे तू घाबरू नको. मी तुला वाचवतो. सर हा कोट तू बनवला. हो हो सर मीच हा बनवला. कोट मला पाहिजे. नाही हा कोट मला पाहिजे. मी नाही देणार. हे बघ, त्याबद्दल तुला काय पाहिजे देतो मी. हा कोट मला दे. नाही देणार. माझा हा कोट मला दे. नाही देणार. एक मिनिट. काय आधी कॉलेजचे सगळे पेपर आम्हाला दे. हा, आमच्या बरोबर. नावावर कर. नाही देणार. सगळी प्रॉपर्टी आमच्या नावावर कर. नाही करणार. ठीक आहे नाही करणार. नाही. या रे हा. या. चिमणी उड. कावळा उड. शक्तिमान उड. शक्तिमान नाही शक्तिमान नाही. पूर्ण प्रॉपर्टी पेपर देतो. पूर्ण प्रॉपर्टी. हा. हे घ्या. द्या हे प्रॉपर्टी. द्या प्रॉपर्टीचे पेपर. कोटे देऊन टाका ते. मला उडायचं आहे. मला उडायचं आहे. शाबास 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 शाबास. अरे हे जात नाहीये. याला 4 भोका का नाही केलं रे. कसं घालून येत हे. हे जात नाही ना. ए माझ्याकडे आयडिया आहे ह्याची. या काय? इकडे. काय काय आयडिया. याच्या फांद्या कापा आता. संदीप पाठक मी असं ऐकलंय की या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान एवढा सगळा उन्हाळा होता. उन्हात काम करायचं होतं. पण संदीप पाठक हे एक वेगळं मनोरंजन होतं सगळ्यांसाठी. हे खरं आहे सर. रंगा पतंगा आम्ही फार आनंदाने करू शकलो. त्याचं कारण तो आहे हा की त्याने आम्हाला इतकं हसवलं त्या सेटवर. इतकं हसवलं म्हणजे तो कधीच गप्प नसायचा. मला आवाजांचं खूप आकर्षण आहे. एखादा आवाज मी जर ऐकला आणि तो मला जर खुणावत असेल तर तो मला काढावासा वाटतो. आणि तो जोपर्यंत मला येत नाही तोपर्यंत मी अस्वस्थ असतो आतून की नाही तो आवाज मला खुणावतोय. तर फॅन्ड्री सिनेमा मी जेव्हा बघितला होता तेव्हा त्यातला जो आपला सोमनाथ अवघडे आहे तो त्यांनी चांगलं काम केलं होतं त्या मुलांनी जब्या. तर त्याचा आवाज मला खूप दिवसापासून मला खुणावत होता की नाही ह्याच्यात काहीतरी वेगळी गंमत आहे. आम्हाला ऐकायचं आहे. आला चिमणे गावा पाहिजे का. कडक. लेका आयला ती मला हो म्हणाल कर. आयला जीन्सची पॅन्ट घालाय पाहिजे. आयला जुम्मन मकू बैलजोडी गावाय पाहिजे का.
एकदा सिरियस म्हणजे आमचा एक सीन होता आणि त्यात ह्याचं मी उन्हातनं असा येतो पोलीस स्टेशनमधनं आणि माझी कंप्लेंट तिथे न घेता हाकलून देतात. तर मी ह्याला सांगायला येतो. तर हा म्हणतो ये जेवून जातं. मी म्हणतो नाही बायको वाट बघत असेल. अरे तुला काय घरी काय बायको काय लोणी चोपडून देते का, असं वाक्य होतं. तर ह्यांनी ना मला सुरुवातीलाच रिहर्सलला त्यांनी नसिरुद्दीन शाहचा आवाज दिला. मी मेलोच. वा सर आम्हाला ऐकायचं. अबे जुम्मान ये ना भाकर खायला ये. तेव्हा मी आवाज काढला नाही. तो म्हणलं की नाही घरी जातो बायको वाट बघत असेल. काहून काय तुले घरची भाकर काय लोणी चपडून भेटते का, आमची भाकर घाशाखाली उतरणार तू ह्या, असं ते वाक्य होतं. तर तो म्हणलं की नाही बायको वाट बघते. तर म्हणलं खाऊन घरची भाकर तुला लोणी चपडून भेटते का? आमची भाकर घशाखाली उतरणं तू फॅन्ड्री सिनेमाचं असं आहे की त्याच्याबद्दलच्या लोकांच्या भावना, कारण खूप वेगळं त्याच्यामध्ये भाष्य आहे. पण मला हे सुचलं खूप, म्हणजे मग आता किशोर कदमही येतो त्याच्यामध्ये सगळंच उभं राहिलं ना. मला नाही जायचं गड्या, मी नाही डोकर पकडा. अरे कसं नाही जायचं, तिकडून आलं त्याला धर तू, तुला सांगितलं होतं जब्या तुझ्या, मला नाही गड्या आणि मग ते सगळं उभं राहिलं. कारण मग तिकडनं मग सयाजी पकड, अरे घाबरल ते डोकर त्याला. सगळे इन झाले मग त्या शो मध्ये. असा तो शो होत गेला. मग त्याचा काही पुढे झालं. मग अतुल आला. अरे मग त्याला धरा ते पळतंय डोकं, त्याला कोणीतरी पकडायला पाहिजे. त्याचा वेग लक्षात घेता 80 किलोमीटर. अरे ताशी कसली काढतोय धर त्याला. वा वा संदीपसाठी खरंच जोरदार टाळ्या. आता कळलं संदीपला खूप सिनेमात का कास्ट केलं जातंय. पण जितके विनोदी प्रसंग ह्याच्यात घडले शूटिंगच्या दरम्यान, तितके स्क्रीनिंग आम्ही जेवढे केले 3-4 स्क्रीनिंग केले, त्याच्यामध्ये मला हे शेअर करायचं होतं की खूप छान भावनिक प्रसंग माझ्या आणि मकरंदच्या बाबतीत एक घडलेला आहे, जो मला माझ्या करिअरच्या, मी 2001ला आलो मुंबईत, 15 वर्षातला सगळ्यात हलवून टाकणारा तो क्षण आहे. मकरंदचे आईबाबा त्या स्क्रीनिंगला आले होते आणि आफ्टर स्क्रीनिंग काय झालं ते मकरंद सांगेल, त्यानंतर मी बोलतो. माझ्या वडिलांनी 22 वर्षाच्या माझ्या कारकिर्दीत पहिल्यांदा रंगापतंगा पाहिल्यानंतर मला मिठी मारली आणि ते रडले. तर म्हणजे 22 वर्ष मी खूप सिनेमे केले, 100हून अधिक सिनेमे केले, पण पहिल्यांदा मी एकाच रंगापतंगाच्या स्क्रीनिंग नंतर ते म्हणाले खूप छान काम केलं. तर 22 वर्षांनी वडिलांची दाद मिळणं ह्यातही मला एक आनंद होता आणि माझ्यासाठी फार भावनिक प्रसंग होता तो. आणि त्याला मिठी मारली. आणि मी जेव्हा मुंबईत आलो होतो 2001 साली, आणि माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की माझ्या मुलांनी एक डॉक्टर आहे तर दुसऱ्याने ॲक्टर व्हावं. आणि मी स्ट्रगल करण्यासाठी आलो, काम मिळत नव्हतं तेव्हा मला. आणि काम मिळण्याच्या आधीच माझ्या वडिलांचं निधन झालं. तेव्हा मी 21 वर्षाचा असेन. मी परत माझ्या माजलगावला गेलो आणि परत त्यांचं सगळं उरकून मी इकडे मुंबईत आलो. पण 15 वर्षात आपण जशी वर्ष लोटतात तशा त्या भावना बोथट होत जातात आणि आपण ते थोडंसं विसर पडतो आपल्याला की आपल्याला वडील नाही आहेत, किंवा आपल्याला वडील जर आज हयात असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. तर ती मिठी जेव्हा त्यांनी मकरंदला मारली, त्याच्यानंतर मला मी त्या दिवशी खूप भावनिक झालो. कारण मकरंदला जेवढी त्यांचा मुलगा आहे असं समजून त्यांनी मिठी मारली, तशीच मिठी त्यांनी मला मारली. आणि मी त्या दिवशी खूप रडलो. मला खूप आठवण आली माझ्या वडिलांची. मी मराठी, झी मराठी.